नतद्रष्ट नालायक लाज नाही वाटत तुला कपडे चोरायला चुकते हो. चुकते त्याच्या या नाटकांना मी फी करणार नाही. सोडा की हो. माफ करा तिला. या पापाला माफी नाही. आओ पाप छोटा आहे की हो. ही पाप छोटे आली मोठी कहाणी. तुम्ही सगळे या पापात सामील आहात. चला तुम्ही पण माझ्यासोबत. चला चला तुम्ही पण. गेली एकदाची बॅग. पण मला काय वाटतं टीव्ही वरचा महाराज आहे म्हणजे पैसे पण दाबून घेत असत. विषय आहे का? पैशाचं काही बोलले का? नाही बोल. काय मांजरेकर बुवा आपल्या मठाच्या गादीला आणि गोविंद बुवांना खूप मानतात, खूप आदर आहे त्यांना. म्हणून बिदागीविषयी मांजरेकर बुवा एक शब्द बोलले नाही. एक शब्द नाही. चांगला माणूस दिसतोय. पण तरी मला काय म्हणायचंय की मांजरेकर बुवांसारखा एवढा मोठा कीर्तनकार आपल्याकडे येतोय तर आपण आपल्याकडून त्यांचा यथोचित सन्मान करू. आपण आपल्याकडून एक ठराविक रकमेची बिदागी त्यांना देऊया. मला असं वाटतं बरं का, म्हणजे नाही मला मान्य आहे की रक्कम मोठी आहे पण आपण 15,000 रुपये एकत्रित करायचा मानस करू. आय माय 15. हे बघा मी माझ्याकडून 5,000 रुपये देतो. व्यंकू महाराज, तुम्ही किती जळस वाटणार? तो आपला आमदार आहे ना, आणि त्याच्याकडून घेऊ ना. अहो आमदार साहेब तरी कुठून देणार? तेही आपल्यासारखेच आहेत. आणि मला काय वाटतं बरं का, आपला कार्यक्रम खासगी आणि धार्मिक स्वरूपाचा आहे. मग आपल्या कार्यक्रमासाठी सरकारनं का द्यायचे पैसे? नाही बरं, आमदार साहेब सध्या मुंबईला गेले अधिवेशन, पण कीर्तनाच्या कार्यक्रमाला मात्र ते येणार. मी काय म्हणतो, ते आपले माजी आमदार पोपटराव कडून काही मदत? नाही नको. काय लांडगे साहेबांची या सगळ्यावर किती श्रद्धा आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक. तो विषय नको आता. चला देणगीची रक्कम काढ. हे माझ्याकडून 5,000. ए सुशिले, अगं तुझ्या या पोरीनं आज थैमान घातलंय. थैमान माझी पोरगी नाही आई. तोंडाला येईल ते बरं नको बाळम भट्ट. माझी पोरगी तालुक्यामध्ये शिकती, माहिती नाही काय? हा माहिती आहे मला तुझी पोरगी नाही म्हणून, पण भाची तर आहे ना. भाची माझ्या गळ्यात पडलेली धोंड आहे ती. ते काही असो, मी आज तिला व्यंकू महाराजांसमोरच उभा करतो. नको ना, व्यंकू महाराजांसमोर नको. जा व्यंकू महाराजांसमोर उभं कर, नाही तर डायरेक्ट फासावर लटको. हिचा माझा काय पण संबंध नाही. कसली आत्या आहे का तुझी? म्हणून म्हटले सोडा की तिला. तेवढा की तिला माझं धोतर पळवता का? थांबा, आज तुम्हाला व्यंकू महाराजांसमोरच उभा करतो. तेच काय तो नाही करतील. चला. धनसंकेत
अंताजी आज सकाळपासूनच उजवा तळहात खाजवत होता. जनरची नाही निघाल मनाची तरी लाज बाळगा. लाज नाही वाटत तुला? काय करताय? हो आपल्या साडी अडचणीसाठी ठेवलेत ते. अगं मग तुझा नवरा अडचणीतच आहे. तुम्हाला कशाच काहीच नाही का हो? तुमच्या धाकट्या भावाकडे बघा जरा. ते त्याचं कौतुक नको सांग मला. एखादा पत्ता लागू दे, सिक्वेन्स लागला ना की मग हा डबा आहे ना, डबा असा सोन्याचा डबा घेऊन देईल तुला आनंदी. ठेवलेत का कधी आनंदी? केसाचा करून कोंबडा ग, हसून बघतोय चोंबडा. कोणाचं काय आणि कोणाचं काय? त्या मांजरेकर महाराजाचं प्रवचन जंगी झालं ना, अख्खी विठूची वाडी तुमच्या भावाला मकरात बसवी. वाटतं आता त्यांच्यासारखं पुढे जाता येत नसेल ना, तर त्यांचे पुढे जाणारे पाय तरी माग खिचायला शिका. पुरुषासारखे पुरुष तुम्ही काहीतरी करा. शेकड्याचे लाख आणि लाखाची कोटी करण्याची धमक आहे या अंताजी मध्ये. काही होणार नाही. हक्काची गादी गेली तेव्हाही काही करू शकले नाही, आत्ताही काही होऊ शकणार नाही यांच्याच्यानं. नवऱ्याची साथ नाही, नशिबाची साथ नाही. नाही तर नाही, तुम्हालाच काहीतरी करायला लागेल आनंदीबाई. नीट लावा त्या पताका. हा अरे तो सूम मोठा पाहिजे रे. हसायला काय झालं? हसायला काय झालं? मी उताराबद्दल बोलतोय. तो सूचा नकोय, तू स्वागतमचा हवाय. आलं का लक्षात? उगत रस्व दीर्घच्या चुका करून माझी लाज काढू नका. करा ते नीट. रस्त्याचं सूच पाहिजे. कसं काय? कसं काय? हा जा तू. ए इकडे 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 सगळे इकडे. सगळ्यांना जायचंय लगेच. इकडे हे बघा, उद्या मांजरेकर महाराज येणार आहेत. ते येईपर्यंत आपली कामं पूर्ण नाही झाली ना, तर एकेकाला चड्ड्या ओल्या होईपर्यंत मारीन चांगला. हा कुणी मारताय का मुलांना तुम्हाला? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हो चेचे, इथे कोणी मारत नाही. म्हणजे मी तर मुलांना अजिबात मारत नाही. काय मुलांनो, मी तुम्हाला मारतो का? नाही ना. महाराज चला आपण स्वागत गीताची तयारी बघूया. या 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 या. ए मुलींनो, उठा 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 उठा. व्यंकू महाराजांना स्वागत गीत म्हणून दाखवा. हा म्हणा, स्वागतम सुस्वागत. नाही रे, त्या छान म्हणतात. म्हणा ग पोरींनो. स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंदम. ए टरमाळ्या, झोपा काय काढतो रे? गाडी काढ चल. हा छान छान छान. चालू द्या, मी येतो. भारत भारतम नितप्रिय. वा 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 वा. म्हणजे मी तुम्हाला जे शिकवलं ते एकदम छान म्हटलात तुम्ही. पहिली 100ची नोट होत्या कामात खोडा. बोला. अरे घरी होतास तर तू देवळात मीटिंगला का नाही आलास? मीटिंग फिटिंग साठी येत नसतो मी, डायरेक्ट डिसिजन घेत असतो. बरं मग तुला आता माहिती आहे का, आल्याचं कीर्तन आहे, मांजरेकर महाराज येणार आहेत पुढं. तुला तर सगळंच माहिती आहे किरी. हा मग बरं मग
काय झालंय की देवळातल्या मीटिंग मध्ये असं ठरलंय, हा. म्हणजे मांजरेकर बुवांनी आपल्याकडे असं काही मागितलेले नाहीयेत पैसे, वा. पण आपण आपल्याकडून त्यांना एक ऐच्छिक बिदागी देण्याचा निर्णय घेतला गेला. आपण त्यांना 15,000 रुपये बिदागी दे. किती? 15,000. चांगलंय. गावकऱ्यांनी काही ऐच्छिक रक्कम जमा केली, हा. मी ही माझ्याकडून 5,000 रुपये दिले, पण तरी आपल्याला 3,000 रुपये कमी पडतायत. तुझ्याकडून जर काही घनघोर अव्यवहार आहे हा व्यंकट. त्या स्वामीला काय द्यायचे 15,000 रुपये? काय येतंय त्याला? वडिलाच्या जीवावर मोठा झालाय तो. बरं काही टारमाळ. ते स्वामी आहे ना, स्वामी मांजरेकर महाराज. हो हा, ते होर्डिंग लागले ना, ते त्याच्यासोबत मी लहानपणी गोटे खेळायचो. 50 वेळा हरविलंय मी त्याला. अभंग येत नाही एक त्याला. त्यावेळेस तो प्रायश्चित म्हणायचं ते तेव्हा. टीव्हीवर काय दिसायला लागला, स्वतःला एक्का समजायला लागला. अरे दूर रे देव, इथला हुकमी एक्का कोण आहे? अंताजी. आणि व्यंकट लाचार लोक होतो त्याच्या समोर. दिग्रसकरांचं खानदानी पाणी आपल्यात. आपल्याला आपल्या गादीचा माज पाहिजे, माज. उगे का दादा, गादीचा माज नाही, मान मोठा असतो आणि तो मान दुसऱ्याला मान द्यायला शिकवतो. दुसऱ्याला मान देणं लाचारी नाही, आपली संस्कृती. गाडी ना काढतो. व्यंकट, आप्पांनी माझी गादी काढून तुला दिली. तुम्हाला शानपणा शिकवायला लागला. तुझ्या मनात मला गादी दिली याचा राग आहे ना दादा, पण तुझ्या गळ्यातली तुळशीची माळ आप्पांनी काढून घेतली याचं जास्त दुःख आहे बघ माझ्या मनात. व्यंकट, बारका आहेस, बारकाच राहा. मोठा होण्याचा प्रयत्न नको करू. दादा, तू थोरला आहेस ना, म्हणून तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. परत असल्या चिल्लर कामासाठी थांबवत नको जाऊ मला. दादा, रात्री जेवायला या. ते बघू. चल. हा बाकडा इथे घ्या, हा इथेच राहील. इथं व्यंकुजी महाराज बसतील, इथं मांजरेकर महाराज बसतील, बाजूला त्यांची मंडळी, आणि मग बाकी गादीवर जातील. आणि आमचे हे कुठे बसणार? हा, अंताजी दिग्रजकरांची काही सोय केली का नाही? नाही, दिग्रजकरांचे थोरले चिरंजीव ते आहेत. कीर्तनात तरी आहेत का नाही ते? हा, हो, येऊ द्यात की ते. आम्ही त्यांची वाट बघतो, पण ते काही येत नाही. कधी आले की त्यांची चोख व्यवस्था ठेवू. हाही बाकडा इथेच ठेवा, दोन्ही बाजूने धरून या बाजूला सरकवा थोडा. वहिनी साहेब, रामकृष्ण हरी. अहो, कितीदा सांगितलंय, माझ्या नाही, यांच्या पाया पडा. शकुंतला, जे नमस्कार चमत्कार झाले असतील तर कामाला लागूया का? ही फळं सांगितली होती तुला, त्याचं काय केलं? घरात काय पूजेला ठेवली? आण बर जी. वहिनी साहेब, हे होल्डिंग कुठे ठेवायचं आहे? अहो, त्यांना काय विचारता? हे व्यंकोजी महाराज ठरवतील हा बोर्ड कुठे ठेवायचा. आता सध्या पुरता इथे लावा. चला चला कार्टनो. व्यंकू महाराज चांगली शिक्षा घडवतो कार्टनो तुम्हाला. चला चला. व्यंकू महाराज, व्यंकू महाराज कुठे? व्यंकू महाराज कुठे आहे? काय तुमचं बाळपट? आपण ठरवूनच घेऊया. काम जड झालंय का तुम्हाला?
आ आता मंदिरातलं पूजेचं काम तुम्ही करणार का आम्ही आमचं आमचं करून घ्यायचंय? म्हणजे हो, काय हो तुम्ही सकाळचे स्नानाला गेलेला ते आत्ता उगवताय होय? मा अहो ऐकून तर घ्या मला काय म्हणायचंय ते. काय मोठा बाई व्यंकू महाराज कुठे आहे? काय चाललंय सकाळपासून व्यंकू महाराज व्यंकू महाराज? आता आम्ही आहोत ना इथं, आमच्याशी बोला. दिग्रजकर घराण्याची मोठी सून आहे मी, माझ्याशी पण बोलू शकता. बोला. मी स्नानाला गेलो असताना ह्या कार्टनने माझे कपडे पळवले. यांनी आदोक्षज महाराज पण होते का यांच्यात? ते 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 होते ना. नसणार. नव्हते ते. नसणारच. त्यांनी काहीच केलं नाही. हा आदोक्षज महाराज या असल्या वाण पोरांबरोबर उन्हाळक्या नका करत जाऊ. आपण कोण आहे? दिग्रजकर. आपल्याला अभ्यास असतो. पुन्हा या असल्या पोरांबरोबर नाही खेळायचं. हा जा घरी. जा म्हणते ना. हा बोला. मोठ्या बाई मी स्नान करत असताना ह्या कार्टाने नाही ह्या इंदीने माझे कपडे पळवले. जातो बरं का मी. हिंदी नाही मग काय, तिथंच एक लुगडं दिसलं तेच नेसलं. असेच हसत होते सगळे. आणि एवढ्यावरच नाही थांबले हे, मला चिडवत पण होते. काय चिडवत होते? ते चिडवत होते पाळंबट कडी आंबट. आता तुम्हीच सांगा मोठ्या बाई, कसं बाहेर येणार ना मी? काय असं बोलतात का मोठ्यांना? हा हा म्हणून मी व्यंकू महाराजांना शोधत होतो की ते यांना शिक्षा करतील. व्यंकट महाराज नको. व्यंकू महाराज कशाला पाहिजेत? आम्ही आहोत. आज आम्ही न्याय करणार. या इंदीच्या कंपनीने केलं ना सगळं. हा काय ग बाळंबट म्हणाले ते खरंय का? बोल, खरंय का? मी नाही सांगणार. मी जे सांगणार ते व्यंकू महाराजांसमोरच सांगणार. ते इथलचे मेन आहेत. मोठ्या बाई बघितलं का तुम्हाला बोलती. चांगली अद्दल घडवा तिला. भोकाच्या काठी नाही ना एकेकीला चांगली सडकून काढा. माझ्या नवऱ्याला लुगडं गुंडाळायला लावलं. या इंदीचं आहे ना पहिलं तोंड लालम लाल करा. चांगली आत्यावर गेली वांड कुठली. तुम्हाला सांगते मोठे बाई, हिच्या आत्याला सुशिलेला खड सारवायला सांगितलेलं का नाही तुम्ही? सकाळपासून पत्ता नाही तिचा. अजून नाही सारवलं? मग लय मेंढ करत लीडर बनत फिरत असते ना. तिची लीडर किती उतरवा. छडी आण. हा चांगली आयडिया आहे. हे काय मोठे बाई. हात पुढे करा. हात पुढे करा. केलीत ना चूक? आ ए सोने हात पुढे कर. लहान आहे, चुकी झाली असेल. हे का पटापट हात पुढे. चालतंय, चला हात पुढे करा. का मारताय तुम्ही आमच्या मुलीला? का मारताय म्हणजे? त्यांनी काय केलंय माहित आहे का? काय केलंय? या इंदीच्या नादाला लागून बाळंबटांचे कपडे पळवले. वर काही बाई बोलले. काय का केलं असं ना. त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
त्यांनी जे काय केलं असेल ना ते आमचं आम्ही बघू, तुम्हाला बोलायची गरज नाहीये. अहो मग तेच तर म्हणते ना, ते विचारा आणि चांगलं पडवा पोरींना. वा रे वा, आमच्या पोरी काय रस्त्यावर पाडलाय की काय? नाही तर काय काय ते तुला सांगितलं बोलायचं नाही, खेळायचं नाही. इंदे, त्यांना शिक्षा करायला त्यांचे आई बाप आहे. तुझं काय? अहो मोठ्या बाई स्वतःच्या माय बापाला खाऊन बसली आहे. म्हणूनच मी हिला शिक्षा करणार. हात पुढे कर. मोठ्या बाई लहान आहे ती, झाली चूक. व्यंकू महाराज करतील ना शिक्षा. हा? नाही, इशा हार्ड केलाय ती ना, शिक्षा तर हार्डच होणार. आपण पाहते मी. हात पुढे कर. व्यंकू भाऊजींनी डोक्यावरती बसून ठेवलं हिला, तर मीच उतरवणार. नाही चुकी करता. ये इकडं, इकडे मोठ्या बाई हात पुढं कर. हात पुढं कर. हात पुढे कर. हात पुढे कर. हात पुढे कर. हात पुढे कर, नाही तर डोक्यातच घालीन छडी. पिटुराया पाठ्याला कर. 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 राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. व्यंकू महाराज चुकताय वहिनी तुम्ही. प्रत्यक्ष विठुरायासमोर असं वागताय तुम्ही. ज्यानं हातात कधी शस्त्र धरलं नाही त्याच्या समोर इतक्या लहान मुलीवर हात उचललात तुम्ही. अधिकार मोठे तेव्हा जबाबदारी सुद्धा मोठी असते मोठ्या बाई. माफ करा मला, पण दिग्रसकरांच्या थोरल्या सुनेला शोभेल असं काही वागला नाहीत तुम्ही. मी पण हेच म्हणत होतो. अति लाड नरकात धाड. लहान नाही मोठा नाही, या अशा अति लाडामुळेच कान काढले तिनं. केली शिक्षा केली, पण का केली ते विचारा ना. अहो ही पोरं बाळंपटाचे कपडे घेऊन पळाली होती, वर काही बाई चिडवलं. आता तुम्हीच मला सांगा, विठ्ठलाच्या पुजाऱ्याशी कसं वागायचं हे कुणी सांगायला नको तिला, कळायला नको तिला. नाही, बरोबर आहे तुमचं वहिनी, पण लहान मुलांना कुठल्या पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे हे मोठ्या माणसांना सुद्धा कळायला हवं ना.
ही पद्धत नाही असू शकत लहान मुलांना समजावून सांगण्याची. पोटात नव्हत्या बाई. कृष्ण हरी, तुम्ही सगळे आपापल्या कामाला जा. रामकृष्ण हरी. बाळंबट, तुम्ही थांबा जरा. इंदू, बा तुला त्यांची माफी मागावी लागेल. पण त्यांनी आमचा चेंडू पाण्यात लय लांब फेकला. हे बघ, दुसऱ्याच्या चुका दाखवून आपल्या चुका झाकता येत नाही. हे? तुला असं वाटतंय ना मनापासून की तू चुकलीस? बाळा, तू मेन आहेस की नाही? अगं मग तर तुझी जबाबदारी खूप मोठी आहे. काय असतं, मेन जसा वागतो ना तसंच बाकीचे सगळेजण सुद्धा वागतात, हो की नाही? मग सगळेजण असेच वागले तर चालेल का तू? नाही की नाही? इंदू बाळा, अगं माफी मागायला लाजायचं नसतं कधी. त्यात काय लाजायचंय? लाज चुकीच्या कृतीची वाटली पाहिजे, माफी मागायची नाही. आणि मेन माणसांनी तर माफी मागायला लाजताच कामा नये. तुला जड जातंय का? हरकत नाही. तुझ्या वतीनं मी माफी मागतो त्यांची. अरे माफ करा, माफ करा. बाळा, इंदू, केलं मी तुला माफ. हा? उठ उठ. महाराज, माझी चूक झाली. मी या पोरांवर राग धरला. येतो. Dang